बघा, मी ती क्लिप ऐकलेली आहे की की कासलेनी जे काय सांगितलंय, ड्रग्ज काय आहे सत्य परिस्थिती त्यांना माहिती आहे. परंतु जर असं काय होत असेल तर रायगडची जनता सुज्ञ आहे. आपल्याला पालकमंत्री कसा पाहिजे, ड्रग्जला मदत करणारा का ड्रग्ज गाडीत नेणारा, ही सर्वसामान्य जनतेचा मनातला, सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या काम करणारा ते ठरवावं. कारण सामान्य जनता आहे. काय त्या क्लिप मध्ये आहे त्याबद्दल तो पुरावा काय आहे ते नंतर, परंतु जी क्लिप आले सत्यस्थितीमध्ये त्यांची नावं आली त्या पद्धतीने मला तर असं वाटतंय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये देखील एक ॲम्ब्युलन्स, राष्ट्रवादी काँग्रेसची ॲम्ब्युलन्स कुठेतरी बरीच मोठी बातमी आली होती. त्या ॲम्ब्युलन्स मध्ये देखील यांचा फोन, यांचे फोटोग्राफ्स होते त्या ॲम्ब्युलन्स वरती, असं एक आलं होतं. त्याचा तपास काय चालू असेल, परंतु त्या तपासात आपलं काय एवढं मोठा मी नाही आहे. मनोज शिंदे फक्त तालुका पुरता आहे. त्यामुळे वरचे नेते काय असतील किंवा तपासी अधिकारी वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्याचा तपास चालू असेल. परंतु दिसतंय हे चुकीचं आहे. ते त्याच्यात सहभागी आहेत काय आहेत याबाबत आम्हाला काही माहिती नाही, परंतु ती बाहेर आलेलं आहे ते त्यांच्या विरुद्ध येत आहे एवढंच आम्हाला समजतं. तसं असेल तर त्यांनी खरं मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे.